आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन 45 दिवस उलटले तरी अद्यापही अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली नाहीये. 30 मार्चला पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी 4,853 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यावर त्यात आवश्यक सूचना मांडून तो मंजूर करणं आवश्यक असताना आज 45 दिवस उलटले तरी देखील अद्यापही अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला नाहीये. याविरोधात आवाज उठवत हे प्रशासनाचं अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचं, असा प्रश्न विरोधकांनी केला. आज 44 ते 45 दिवस झाले, आजवर तुम्ही बजेट सादर का केले नाही? आज पूर्ण महाराष्ट्रात मुंबईसारखी महापालिका असो, इथे बजेट सादर झाला, आपल्याला उशीर का? बजेट सादर होत नाही, त्यामुळे काय होतं? नगरसेवक निधी खर्च करू शकत नाही, महिला सभापती आहेत त्या खर्च करू शकत नाही, दिव्यांग समाजकारण जे बरेच बजेटमध्ये बरेच विषय असतात ते खर्चच होऊ शकत नाही. आणि हे तुम्हाला अडचण काय येतो? बजेटचं प्रशासन, मग याच्यात चुकी कोणाची आहे? प्रशासनाचा अपयश आहे का सत्ताधाऱ्यांचा?